नाशिक रेल्वेचा प्रकल्प असेल, आमच्या समोरच्या उमेदवारांनी त्याची किंमत 16,000 कोटी लिहिली की 19,000 कोटी लिहिली काय माहिती नाही, पण आजची त्या प्रकल्पाची किंमत जवळजवळ 24,000 कोटी रुपये. आज आम्हाला भेडसावणारे काय प्रश्न आहे भागातले? ट्रॅफिकचा पुण्यानगर असतो, शिक्रापूरची ट्रॅफिक बघा, तिकडे लोणीगंजची ट्रॅफिक बघा, या सगळ्या ट्रॅफिकची दुरावस्था जर पाहिली तर त्याच्याकडे मला वाटत नाही कोणी 5 वर्षात गेल्या 5 वर्षात लक्ष दिलंय. आज शिक्रापूर, चाकण, तळेगाव रस्ता ही सुद्धा ट्रॅफिक आहे, चाकणची ट्रॅफिक आहे. आता ह्या गोष्टी कुठे करायच्या असतात? ते काही आमदारांचं काम नाही, ही काही स्थानिक दुसरे कोणाचे काम नाही. हे करण्यासाठी मोदीजींच्या विचाराचा खासदार आहे. दुर्दैवानं आपण गेल्या वेळेला सत्तेतला खासदार निवडून न देता विरोधी पक्षातला खासदार निवडून दिला आणि एकही रुपयाचं काम या मतदारसंघामध्ये म्हणा असं झालं. आपण आपले सगळ्यांनी सारासार विचार करून ठरवावं की काय नक्की आपल्या मतदारसंघामध्ये ज्याला आपण निवडून दिलं एक भावनेच्या आहारी गेले. आता तोच कलाकार पुन्हा एकदा निष्ठा 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 करत आपल्या समोर उभा आहे. 2-3च गोष्टी आहेत त्यांच्यावर: निष्ठा, संसद रत्न आणि चांगली भाषा. शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलं? त्याच्या मुळाशी जाऊन विचार केला तर शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही, फक्त भाषण करणं. संसदेमध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करणं, चांगली भाषणं करणं म्हणजे शेतकऱ्याच्या गोष्टी सुटत नाही. इथं त्याचा पर्याय म्हणून गेले 5 वर्ष खासदारकीची जी काम आहे, खासदारकीच्या जबाबदाऱ्या आहेत त्या मलाच पार पाडाव्या लागतात. कुणाचाही ट्रान्सफॉर्मर जळालं, खासदार तो उपलब्ध नाही, मग चला दादा आहे. पर्याय कोण आहे? दादा आहे. तहसीलदारला फोन करायचा, खासदाराला फोन लावा, खासदार नाही, मग पर्याय कोण आहे? दादा आहे. पोलीस स्टेशनला काय झालं, कोणाची मारामारी गडबडी, तो पर्याय कोण आहे? दादा आहे. 5 वर्ष मी करत राहिलो. आता 5 वर्ष रात्रीचा दिवस केला, उन्हातानाचा फिरत राहिलो सगळं मतदारसंघ, आणि मग आता लोकांना हे पाठवायला लागले की निष्ठा निष्ठा. अरे निष्ठा कसली? निष्ठा असावी ती जनतेशी असावी. निष्ठा असावी त्याने तुम्हाला निवडून दिलं त्याच्याशी निष्ठा बाळगा ना. तुम्ही काहीतरी निष्ठेचं भांडवल करून करण्यापेक्षा तुम्ही काय केलं आणि काय करणार हे सांगा. मला कोणावर टीका करण्यापेक्षा मी हे सांगेन की मी 5 वर्षात काय केलं तर तुम्ही पाहिलं. आज आपल्याकडं या पंचक्रोशी मधला सगळ्यात शिरूर ग्रामीणचा प्रश्न तो पाण्याचा प्रश्न. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, लोकसंख्या वाढली, शहराच्या बाजूच्या आजूबाजूच्या आपल्या वस्त्या वाढल्या, लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचं सुद्धा व्यवस्थित बसून नियोजन केलं. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.